हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळ्याजणी? तर आज मी तुमच्याशी एक बारीक मेथीची अशी रेसिपी शेअर करणार आहे. आज असं एकदम नॉर्मल असा रँडम ब्लॉग आहे घरातला, कारण मुलींची एक्झाम चालू आहे, त्यामुळे एक्स्ट्रा असं काही दाखवता येत नाही आहे. आता ही ते संध्याकाळची वेळ होती ना, त्यामुळे मग माझा उपवास होता. मग मी हे जे तुम्ही आता बघितल्यात पापड्या छोट्यावाल्या, त्या आम्ही फ्राय करायला घेतलेल्या. मला भूक लागलेली, मी काहीच खाल्लं नव्हतं दुसरं, त्यामुळे मी बोलले की चला हे तरी खाऊन घेऊया आपण. मग हे मी एक आय थिंक 4च्या दरम्यान मी खाऊन घेतलं होतं संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेला. ह्या पापड्या ज्या आहेत त्या मी तळते आहेत ना, त्या आहेत साबुदाण्याच्या, त्यामुळे मग काय त्या उपवासामध्ये पण चालून जातात आणि बऱ्या पडतात. असं थोडंसं काहीतरी वेगळं उपवासाच्या वेळेला. प्रत्येक वेळेस ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलेला होता आणि जास्त मी अवॉइडच करत होते, साबुदाण्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. तर मी बोलले की चला, मार्केटमध्ये गेलेली तेव्हा मग मला ह्या दिसल्या, तर मी बोलली घेऊन टाकूया. खूप छान लागत होत्या त्या. या ना मी कमीच तळते, कारण जास्त तिला तळल्या तर आपल्याला, मला तरी खूप भीती वाटते. जास्त असं ऑइली 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 पूर्ण डीप फ्राय नाही करत आहे. थोडंसं हलकंसं कंचीचं तेल टाकलेलं आहे मी, आणि मग त्याच्यामधूनच मी थोड्याशा त्या असं फुगल्यानंतर काढून घेतलेल्या आहेत. तर काय सांगायचं तुम्हाला, एक्झाम चालू झालेल्या आहेत, परत त्याच्यामध्ये अभ्यास घ्यायला लागतो, कारण माझं तरी सॅटिस्फॅक्शन होत नाही. मी स्वतःहून जेव्हा मी पूर्णपणे मुलींचा अभ्यास घेत नाही तोपर्यंत, कारण ह्याच्या आधी माझ्याकडून खूप सारं असं दुर्लक्ष झालं होतं मुलींच्या अभ्यासाकडे. आणि ही तुम्हाला मी खिडकी दाखवते ना, याचं कारण असं की खिडकी असूनसुद्धा काहीच उपयोग नाही आहे त्याचा, कारण त्याच्यातून आम्ही ती खिडकी ओपनही करू शकत नाही काहीच करू शकत आहे. तर आता इथे माझी रेडी आहे माझी ब्लॅक टी. जसं की तुम्ही बघितलं असेल गेल्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलेलं, ब्लॅक कॉफी टी नाही, कॉफी. तर ब्लॅक कॉफी मला खूप आवडते. मी आता इथे घेते आहे एक छोटंसं माझं एनर्जी मला यावी म्हणून, कारण त्याच्यानंतर मला माझ्या दोन्ही पण पिल्लांना अभ्यासाला बसवायचं आहे. मग त्या माझा नाश्त्यापर्यंत त्या झोपल्या होत्या, त्याच्यानंतर मग उठून काहीसं त्यांचं हे खाते का. आणि ते बघितलं ना तुम्ही, त्या काय खात होत्या, त्या खात होत्या त्या गेल्या वेळेस मी बनवलेले ड्रायफ्रूटचे बाईट्स. हे वाला ढ्या आता मला तू न बघता बोलून दाखव ह्याची, कशाची, च ची बोलून दाखव पहिल्यापासून. च चा ची ची छू छू छे छे छै चो चौ 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 चमचा चौ चौ चहा चहा, चा चौ चहा चहा. को को का ख ख खा की खी खू खू खे खा खै खो 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 खा ग ग गा गी गी गु गु गे गा गै गो 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 ग गा घ ग गा गी गी गु गु गे गा गै गो 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 ग गा ड ड डा डी डी डू डू डे डा डै डो 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 ड डा न ज ज जा जी जी जू जू जे जा जै जो 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 ज जा झ तर आता तुम्ही बघितलंच असेल, माझी मोठी पिल्लू बोलत होती 12 खडी, कारण मला आहे ना खूप असं मनापासून वाटतं की बाकीचे सगळे सब्जेक्ट ठीक आहेत, पण आपलं मराठी आणि ठ हिंदी ह्या दोन्ही भाषेंवरती आपलं मस्तपैकी असं प्रभुत्व पाहिजे, कारण आम्ही तर मराठी मीडियममधून ड शिकलोच होतो. मग आता काय करायचं, इंग्लिश मिडियमच्या मुलांचा हा प्रॉब्लेम होतो की मराठी ढ त्यांचं वीक होतं आणि इंग्लिश त्यांचं स्ट्रॉंग असतं. पण मला असं नव्हतं बोलू द्यायचं होतं. न फर्स्टमध्ये माझी मोठी मुलगी होती तेव्हा मला समजलं की हिचं मराठी आता थोड्या त दिवसांनी वीक होणार आहे, कारण बेसच आपला जर स्ट्रॉंग नसेल तर आपण पुढे मराठीमध्ये ना वाचू शकतो ना लिहू शकतो. मग मी डिसाईड केलं की हिला मस्तपैकी आपण 12 खडी, स्वर आता आणि मी व्यंजन हे हिरण्याचा 3 अभ्यास प्रकार देते. तू शिकवले मला की आहे ना मराठी ती सुसाट हे बोलू पण लिहून शकते, दाखव. आता जी लिहू पण बोललीस ना शकते, आणि मराठी तू तिचंच बघून ही बारकी लिहून दाखव, सुद्धा कारण तिचंच बघून शिकणार आपल्याला आहे. बघ हा प्रश्न येणार आहे, पुढील 12 खडी पूर्ण करा.
फॉर एक्झाम्पल र ची 12 कडे दिली असेल ती पूर्ण करायची आहे तुला. र रा री री रू रू वॅर स्पेस शू SHO इशू. झालं. हू सेड टू होम. मम्मा बेर सेड टू एव्हरीवेअर. येस राईट. तर चला, खूप सारा अभ्यास. आता मी तुम्हाला ना बारीक मेथीची माझी रेसिपी शेअर करते. म्हणजे ऑलमोस्ट एकसारख्या सेमच पद्धत आहे करण्याची, पण म्हटलं की चला दाखवूया आज पण, कारण मला आणि माझ्या घरातल्यांना बारीक मेथीची भाजी खूप आवडते. तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये भरपूर सारा असा कांदा. तो कांदा मस्तपैकी आपल्याला मीठ टाकून थोडासा असं म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. काही जण याच्यामध्ये टोमॅटो टाकत नाही, पण मी पण नव्हते टाकत, पण मी बघूया ह्यावेळेस टाकून कसं लागतं ते. जास्त काही नाही, सेमच लागत होतं, त्यामुळे मी बोलले की टाकला काय नाही टाकला काय सेमच आहे. मग त्याच्यामध्ये मग मी टोमॅटो, मिरची आणि कांदा हे तिन्ही पण मस्तपैकी असं फ्राय होऊन दिलेलं. आणि एका साईडला ते फ्राय होतं आहे तोपर्यंत बारीक मेथीची जी भाजी आहे ती तर ऑलरेडीच मी स्वच्छ धुवून आणि नितळत ठेवली होती आणि त्याच्यानंतर मग ती कापून ती वाफेवरती शिजवली. तर अशी काहीशी आमची बारीक मेथीची मी बनवलेली होती भाजी. कारण काल होता गुरुवार, तर गुरुवारच आमच्याकडे व्हेजच असतं. ही गोडी डाळ बनवली होती मी आणि त्याच्यासोबत मेथीची भाजी, चपाती, डाळ, भात सगळं असं जेवण बनवलं.